केंद्र से कानून बनाओ बना के ऐसे लोगों को एनकाउंटर पूरा देख रहा था हो रहा है सब बहुत डर है कॉलेज भेजने के लिए डर है पढ़ाई कैसा करना आगे कैसा पढ़ना हायर ग्रेजुएशन कैसा करना है आपने 33% मेहनत के लिए किया है वुमेंस के लिए आपने 33% लागू किया आगे 75 MLA लोग आएंगे हमारे कर्नाटक में उनको भी ऐसे ही मदद करनी सर चलें करने के लिए गाड़ी से गैस लेने के लिए ಬಿಜೆಪಿ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷ JP ನಡ್ಡಾ ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಕ್ಸ್ಕ್ಲೂಸಿವ್ ದೃಶ್ಯಗಳನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ. ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಸಾಂತ್ವನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನೇಹಾ ತಂದೆ ನಿರಂಜನ್ ಹಿರೇಮಠ್ ಮತ್ತು ನೇಹಾ ತಾಯಿ ಅಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಸಾಂತ್ವನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ರ ಜೊತೆ ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಜೋಶಿ ಸೇರಿದಂತೆ ಸ್ಥಳೀಯ ಮುಖಂಡರುಗಳು ಕೂಡ ಇದ್ದಾರೆ. जैसा जैसा उसको थोड़ा शायद और तो बहुत हम बिजनेस में भी इन्वॉल्व किए और थोड़ा घर में पूरा उसको अच्छा और थोड़ा सोशल में भी हम रखा था उसे 3 साल 4 साल पीछे US को जाके आए उसका पूरा डेरिंग है ऐसा करने के लिए देखा हुआ है तो जैसा जैसा उसको डाउट लगी है वो सब पीछे हटते गए वो थोड़ा शायद थी बहुत तो बोला हम बिजनेस में भी इन्वॉल्व थे और थोड़ा घर में पूरा उसका अधिकार था और थोड़ा सोशल में भी हम रखा था उससे 3 साल पीछे 4 साल पीछे US को जाके आई थी तो उसका पूरा डेरिंग है ऐसा इसी में फंसने वाला नहीं है फ्रेंड्स हाँ आ गया है ये खतरा है पीछे जैसा जैसा पीछे हटा उसको ब्लैकमेल चालू तो आती या मर्डर धमकी ऐसे बोला उसका माता जी के साथ शेयर किया हुआ यहाँ तक ये लोग कर रहे बोले तो क्या रहेगा इसके पीछे कोई है उसका देखो अभी उसका पिताजी प्रेसमेंट कर रहे हैं उसको सब पता है उन्होंने ये प्रोवोक किया उसके साथ उसका माता जी प्रोवोक किया उसका और उसका जो बहन है बेलगाम में जो BA में पढ़ रही है वो भी उसने प्रोवोक किया चैटिंग किया हुआ अभी सोशल मीडिया में मैंने देखा हमारे को भी मालूम नहीं हमारे बेटे के साथ कौन उसको कोई दोस्ती ही नहीं है किसी के साथ इसने सब फैमिली मेंबर्स को मिलाना है उसके साथ बात कराना है प्लान से सारा प्लान है और इधर भी लोग हमारे और 3 लोगों का नाम दिया मैंने उन लोगों ने भी उसको फंडिंग करना है उसको पैसा देना ट्रेनिंग देना इतना हिम्मत कैसे साहब यहाँ से 100 किलोमीटर दूर रहने वाला यहाँ पे आता है और 6000 स्टूडेंट पढ़ते हैं उस यूनिवर्सिटी में और कैंपस के अंदर ही आके आता है कोई हिम्मत होता है तो कोई ना कोई इसके पीछे है मैंने पुलिस को डिमांड किया था तो थोड़ा हाँ अभी क्या हुआ था और एक उसको उसका नाम बदनाम करने के लिए या इसको ये केस ट्विस्ट करने के लिए मोबाइल सीज हुआ वो मोबाइल रात को 1 बजे ऑन होके इंस्टाग्राम में तो उसका आईडी से आता है उसका मोबाइल से ये वीडियोस वगैरह डालते हैं तो ये टाइप करते हैं SMS ये जो हो रहा है ये बहुत कानून में जो पुलिस इलाके में कस्टडी में है जेल में है और वो मोबाइल यूज कर रहा है मोबाइल कौन दे रहा है और ये जो सभी भेज रहे हैं अभी क्यों दे रहे हैं उसको बचाना क्यों चाहते हैं इसके पीछे कौन हाथ कर रहा है आप ही समझ लो साहब आप लोग सारे बड़े केंद्र मंत्री लोग हैं केंद्र में काम कर रहे हैं पूरा देश देख रहे हैं साहब मेरा बेटी को अंत्य होना साहब किसी बेटे को नहीं होना है पूरा देश में जितने भी स्टूडेंट्स है जितने भी बेटियां हैं तो मेरे बेटे समझते इधर अंत्य होना है इसको हमारे बेटे के नाम से ही कोई कानून आना साहब
तो आपके लिए मैंने डिमांड किया हमारा प्रहलाद जोशी जी को, हमारे एमपी साहब को, आप बहुत उसमें कानून बनाने में मशहूर है और वहाँ कानून अपना पार्लियामेंट अफेयर मिनिस्टर है, कुछ न कुछ करो आप करके उनको मैं डिमांड किया था। पूरा विश्वास है साहब केंद्र से विश्वास है। पंडितों के साथ उसके माँ के साथ बिल्कुल फ्रेंड जैसे थे, पूरे से 2 ही मिनट के चलते थे, जाते थे, आते थे। बहुत अन्याय हुआ साहब, पूरा स्टडी करके इसको अटैक किया। थोड़ा मेरे क्या किया, वो पापा बहुत कड़क है और उसका नाम बता होता है, कहीं वो स्टेप ले लिया तो वही इसको हैंडल करना करके वो सोच के वो थोड़ा अपने ऊपर ही लेके उसको तुरंत आया हुआ है, डर डर के वो कॉलेज जाते माँ के सामने बोला है, माँ ने ये बोला ये थोड़ा बोलो सब किया था। ಕನ್ನಡದಾಗ ಹೇಳ ಸಾಹೇಬ್ರ ಕನ್ನಡ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಷ್ಟು ಹೇಳಿ BCA ಫೈನಲ್ ಇರೋದ ಕಾಲೇಜ್ ಮುಗಿದೈತಿ ಅಷ್ಟಕ್ಕೆ ಮುಗಿಸ್ಬಿಟ್ಟಿರೋದಿಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಸೈಲೆಂಟ್ ಆಗಿದ್ದಕ್ಕೆ ನಾವು ಸುಮ್ಮನೆ ಹೇಳಿದ್ವಿ ಕಾಲೇಜ್ ಅಂತ ಚಂದ ಇರ್ತಾವೆ ಡೈರಿಂದ ವೆದರ್ ಬೇಡ ಏನಾದ್ರು ಭಾಳ ಇನ್ನೂ ಟಾರ್ಚರ್ ಅದ ನಿಮ್ಮ ಪಪ್ಪ ಮುಂದೆ ಹೇಳೋದು ನಾವು भी होना चाहिए, केस इसको इधर ही काम करेगा और केस को भी डाइवर्ट करेगा, वो भी थोड़ा इंस्ट्रक्शन सीधा सीधा। JP ನಡ್ಡಾ ಅಲ್ಲಿ ಭೇಟಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನೇಹಾ ತಂದೆ ನಿರಂಜನ್ ಹಿರೇಮಠ ತಮ್ಮ ಅಳಲನ್ನು ನಡ್ಡಾ ಬಳಿ ತೋಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಹೇಗೆ ನಡೀತು, ತಮ್ಮ ಮಗಳು ಯಾವ ರೀತಿ ಹುಡುಗಿ ಆಗಿದ್ಲು ಅನ್ನೋದನ್ನು ಹೇಳಿದ್ರು. ಆನಂತರ ಇಡೀ ಘಟನೆ ಹೇಗೆ ನಡೀತು ಅನ್ನೋದನ್ನು ಹೇಳಿದ್ರು. ಇನ್ನು ಏನೇನು ಆಗಬೇಕು ಅನ್ನೋಂಥ ತಮ್ಮ ಅಳಲು ಕೋರಿಕೆ ಏನಿದೆ ಅದನ್ನೆಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ನಡ್ಡಾ ಬಳಿ ಹೇಳ್ಕೊಂಡ್ರು. ಮದುವೆಗೆ ಡಿಮಾಂಡ್ ಮಾಡಿದ್ದ ಆರೋಪಿ ಈಕೆ ಒಪ್ಪದಾಗ ಬಂದು ಇಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಘಟನೆ ಬಗ್ಗೆ ನಡ್ಡಾಗೆ ನಿರಂಜನ್ ಮಾಹಿತಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಮದುವೆ ಪ್ರಪೋಸಲ್ಗೆ ಒಪ್ಪದೇ ಇದ್ದಾಗ ಈ ರೀತಿ ಇರ್ದಿದ್ದಾನೆ ಅನ್ನೋಂಥದ್ದನ್ನು ನಿರಂಜನ್ ಹಿರೇಮಠ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾದಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಾಪಟ್ಟೆ ಸುಳ್ಳು ಮಾಹಿತಿ ಹರಿದಾಡ್ತಾ ಇದೆ ನನ್ನ ಮಗಳ ವಿಚಾರದಲ್ಲಿ, ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಕಡಿವಾಣ ಹಾಕಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ಹೇಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೆಯೇ ಇದಕ್ಕೆ ಒಂದು ಪರಿಹಾರ ಅಂದರೆ ಇನ್ಯಾರಿಗೂ ಈ ಥರ ಆಗಬಾರ್ದು, ಆ ಥರ ಒಂದು ಪರಿಹಾರವನ್ನು ಇದಕ್ಕೆ ಹೇಗಾದರೂ ಮಾಡಿ ಕಂಡು ಹಿಡಿಬೇಕು ಅನ್ನೋಂಥದ್ದನ್ನು ಕೂಡ ಹೇಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. घर में ही है वो डर दूर जाना सर, सब बेटी पढ़ना है सर। ये केंद्र वाले 10 साल से अच्छे अच्छे कहीं देखकर हम लेके आए, विश्वास है इसके लिए तो भी इसके नाम से एक नया कानून बना, इसको ही एंड होना सर। कोई भी हत्या नहीं होना देगा, कोई भी हाथ नहीं लगाना है। अगर कोई हिंदू लड़की को हाथ लगाया तो स्पॉट पे एनकाउंटर दे लेते हैं। ये नहीं हुआ तो और नया जैसा लड़के को बहुत अच्छा से या कर लेंगे या नहीं तो वो ऐसे लोगों के हाथ में मर्डर हो जाएंगे।
ಜೆಪಿ ನಡ್ಡಾ ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟರು. ನಿರಂಜನ್ ಹಿರೇಮಠ್ ತಮ್ಮ ಮನವಿಗಳನ್ನ ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನ ಜೆಪಿ ನಡ್ಡಾ ಅವರ ಮುಂದೆ ಇಟ್ಟರು. ನಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ಇದೊಂದು. ನಮಸ್ಕಾರ, ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರೈಮ್ ಟೈಮ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. ನಾನು ಜಯಪ್ರಕಾಶ್ ಶೆಟ್ಟಿ. ಇಡೀ ಕರ್ನಾಡು ಇವತ್ತು ರೆಬೆಲ್ ಆಗಿ ನಿಂತಿದೆ. ಈ ಹಗರಣಗಳನ್ನು ಸದನದಲ್ಲಿ ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡಲು ಕೂಡ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಹಿಂದೇಟು ಹಾಕಿದ್ದೇಕೆ? ನಿಮ್ಗೆ ಸಂಬಳ ಅದಕ್ಕೆ, ನಿಮಗೆ ವಾಹನ ಅದಕ್ಕೆ, ನಿಮಗೆ ವೆಪನ್ ಅದಕ್ಕೆ, ನೀವು ಅದನ್ನು ಸೆರೆ ಹಿಡಿಬೇಕಾಗಿತ್ತು. ನೀವು ವಿದ್ಯುತ್ ಬರ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ಎಲ್ಲಿ ಬರ ಇದೆ ನೀವು ಹೇಳಬೇಕು. ಪಾಕಿಸ್ತಾನ್ ಆಕ್ಯುಪೈಡ್ ಕಾಶ್ಮೀರ್ ಅದು ಎಂದೆಂದಿಗೂ ನಮ್ಮದು. 40 ಮೆಷಿನ್ಗಳು ತಂದಿತ್ತು ನೋಟ್ ಎಣಿಸುವುದಕ್ಕೆ, ಅದೇ ಹಾಳಾಯಿತು. ಮಥುರಾದ ಗಲಾಟೆ ಇದೆಯಲ್ಲ, ಅದು ಸ್ಥಳೀಯವಾಗಿ ಕೂತು ಪರಿಹರಿಸಬಹುದಾದಂಥ ಕಾನೂನಿದೆ. ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಯಿಂದ ನಷ್ಟ ಆಗಿದೆ, ಲಾಭ ಆಗಿದೆ, ದಯವಿಟ್ಟು ಹೇಳಿ. ದಾವೂದ್ ಇಬ್ರಾಹಿಂ ಮೋಸ್ಟ್ ವಾಂಟೆಡ್ ಕ್ರಿಮಿನಲ್ ಯಾವಾಗಾದ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ತನಕ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಓರ್ವ ದಲಿತ ಪ್ರಧಾನಿಯಾದಂಥ ಇತಿಹಾಸವೇ ಇಲ್ಲ. ರಿಪಬ್ಲಿಕ್ ವರ್ಲ್ಡ್ ಆಪ್ ಇದು ಕೇವಲ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಅಲ್ಲ, ಸಮಗ್ರ ಸುದ್ದಿಗಳ ಸಂಪರ್ಕ ಮಾರ್ಗಕ್ಕೆ ಕ್ರಾಂತಿಕಾರಿ ಬದಲಾವಣೆ. ರಿಪಬ್ಲಿಕ್ ವರ್ಲ್ಡ್ ಆಪ್ ಕೇವಲ ಸುದ್ದಿ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಅನ್ನ ಪರಿಚಯ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಬದಲಾಗಿ ಡಿಜಿಟಲ್ ಸುದ್ದಿ ಬಳಕೆಯ ಹೊಸ ಯುಗಕ್ಕೆ ನಾಂದಿ ಹಾಡ್ತಾ ಇದೆ. ಇದೊಂದು ಬ್ರೇಕಿಂಗ್ ನ್ಯೂಸ್, ಪ್ರಭಾವಶಾಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಿಗೆ ಗಟ್ಟಿಯಾದ ವೇದಿಕೆ. ರಿಪಬ್ಲಿಕ್ ವರ್ಲ್ಡ್ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಈಗ ಲೈವ್ ಆಗಿದೆ. ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇಸ್ಟೋರ್ ಮತ್ತು ಆಪಲ್ ಆಪ್ ಸ್ಟೋರ್ ಎರಡರಲ್ಲೂ ಲಭ್ಯವಿದೆ. ಈಗಲೇ ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡಿ.